The next point is destructor. Okay, so destructor it is opposite to constructor. So constructor चा use तुम्हाला काय सांगितलेला? To initialize object at compile time. So object initialize होतं means काय काय होतं? Object ला memory allocation होतं and object च्या memory मध्ये जे variables आहेत त्यांना व्हॅल्यू काय होते असाइन होते. दिस इज इनिशियलायझेशन. ओके, कन्स्ट्रक्टरचा यूज काय? टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट्स ॲट द कंपाइल टाइम. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण A1 इज इक्वल टू A आणि सपोज इथे 10-20 केलं पास, सो A1 ला मेमरी अलोकेट होते आणि सपोज त्याच्यामध्ये A आणि B आहे तर तिथे कंपाइल टाइमच काय जाणार 10 आणि 20. सो दिस इज द मेमरी अलोकेशन फॉर द ऑब्जेक्ट A1 आणि युजिंग कन्स्ट्रक्टर ते काय केलं इनिशियलाइज केलं. पण ते कसं इनिशियलाइज होतं कंपाइल टाइम. आता हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो जसं युजिंग कन्स्ट्रक्टर मेमरी अलोकेशन होऊन ऑब्जेक्ट काय होतं इनिशियलाइज होतं. सो युजिंग डिस्ट्रक्टर काय होणार? इट इज एक्झॅक्ट अपोजिट टू constructor. Okay, a destructor is used to destroy the objects that have been created by a constructor. बघा, कन्स्ट्रक्टरचा यूज काय आहे? इट इज यूज टू डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट दॅट हॅज बीन क्रिएटेड बाय कन्स्ट्रक्टर. आता तुमच्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर नाहीच आहे. ओके, आणि आपण काय करतो मग गेट डेटानी व्हॅल्यू घेतो. ओके, सो ते ऑब्जेक्ट जर आपल्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर नसेलच तर आपण असं इनिशियलाइज करतो आणि मग मेमरी अलोकेशन होतं आणि मग आपण गेट डेटाने आपण काय करतो व्हॅल्यू टाकतो. तर हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सो हे काय की एका मेंबर फंक्शनने काय झालं ऑब्जेक्ट इनिशियलाइज झालं. ठीक आहे, सो ह्या ऑब्जेक्टला जी मेमरी अलोकेट झालेली आहे ती कधी फ्री होणार? जेव्हा तुमचा लॅपटॉप रिस्टार्ट होईल. रॅम मध्ये मेमरी अलोकेशन होतं. ओके, बट ज्या ऑब्जेक्टला कन्स्ट्रक्टरनी मेमरी अलोकेट झालेली आहे तो प्रोग्राम कंप्लीट झाला की ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ऑब्जेक्टनी मेमरी अलोकेट केलेली डिस्ट्रॉय करू शकता युजिंग द डिस्ट्रक्टर. बघा, जनरली कोणताही प्रोग्राम तुम्ही केला की त्या प्रोग्राम मध्ये जे जे व्हेरिएबल्स असतील, फंक्शन्स असतील, ऑब्जेक्ट्स असतील तर त्याला मेमरी अलोकेट होते. ओके, तर ती मेमरी कधी फ्री होते? जेव्हा तुमचा बिकॉज मेमरी अलोकेशन हे रॅम मध्ये होतं. मेन मेमरी मीन्स रॅम इज अ व्होलाटाईल मीन्स व्हॉट? जेव्हा तुमचा लॅपटॉप स्विच ऑफ पॉवर ऑफ होऊन पॉवर ऑन होतो मीन्स रिस्टार्ट वगैरे होतो तेव्हा ती मेमरी काय होते फ्री होते. ओके, सो डिस्ट्रक्टर तुम्ही कधी यूज करणार? जर तुमच्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर, अदरवाइज नाही. ओके, सो डिस्ट्रक्टरचा यूज काय आहे की ज्या ज्या ऑब्जेक्टला कन्स्ट्रक्टरनी मेमरी अलोकेट झालेली आहे ती मेमरी डीअलोकेट करायची असेल तर डिस्ट्रक्टरचा यूज होतो. मग त्याच्यासाठी लॅपटॉप रिस्टार्ट वगैरे करायची गरज नाही. ओके, सो जर पण टू यूज द कन्स्ट्रक्टर इट इज नेसेसरी to have constructor in your program. To use the destructor it is necessary to have the constructor in your program. Okay, so what is the use of the constructor? To allocate the memory to the object and to initialize the object. Okay, and exact opposite use of the destructor is what? It is used to destroy or deallocate. Destroy चा meaning काय आहे? Deallocate. जी मेमरी अलोकेट झालेली आहे ती डीअलोकेट करण्यासाठी ऑब्जेक्टची, पण कोणत्या ऑब्जेक्टची? ज्या ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट केलेली आहे युजिंग कन्स्ट्रक्टरनी. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द डिस्ट्रक्टर. काय सांगितलं? यूज ऑफ द डिस्ट्रक्टर ऍज द नेम इम्प्लाइज इट इज यूज्ड, परत एकदा लिहिते, टू डिस्ट्रॉय और you can say deallocate memory of the object that have been created by a
constructor. Okay, so this is the use of the destructor. ठीक आहे. त्याच्यानंतर to use the constructor, next point, to use the constructor, not to use the destructor in your program, it is necessary to have at least one constructor in your program. एक तरी constructor पाहिजेच. मग तो copy constructor असू द्या, default असू द्या किंवा parameterized, but at least one constructor it must there in your program to use the destructor. Okay, so like the constructor, destructor also has same name as class name. जसं constructorला पण same name असतं as a class name, तसंच destructorला सुद्धा a destructor is also member function like the constructor, because the constructor is also a function which has same name as a class name. Same like destructor is also a member function. Is also member function means what? Class मध्ये declare केलेलं function. So it is a member function whose name is same as the class name, same like a constructor. But differentiate कसं करता येईल destructor आणि constructor ला? जर दोघांना पण same name असेल like the class name, then destructor also member function whose name is same as the class name. Okay, but it is preceded by a tilde symbol. Tilde symbol means this symbol. Okay, तुमच्या कीबोर्डला आहे बघा tilde symbol. ठीक आहे. वन जो नंबर असतो ना वरती कीबोर्डला वन, त्याच्या साइडला आहे बघा tilde symbol. ओके, इट इज प्रिसिडेड बाय tilde symbol. सपोज तुमचं क्लास नेम जर ए असेल तर कन्स्ट्रक्टर तुम्ही कसं लिहिता? इथे पॅरामीटराइज असेल तर पॅरामीटराइज. ओके, आणि डिस्ट्रक्टर कसं लिहिणार? सेम क्लास नेमनेच लिहिणार, फक्त त्याच्या आधी tilde symbol येणार. ओके, त्याच्यानंतर सेम लाईक अ कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर ऑल्सो डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. ओके, and not even arguments. आर्ग्युमेंट्स पण नाही. जसं कन्स्ट्रक्टरला ठीक आहे, कन्स्ट्रक्टर सुद्धा डिस्ट्रक्टर सारखं कन्स्ट्रक्टरला पण आपण डिफॉल्ट व्हॅल्यू रिटर्न करत नाही. सॉरी, कन्स्ट्रक्टर सुद्धा व्हॅल्यू रिटर्न करत नाही, बट कन्स्ट्रक्टर कॅन ऑल्सो हॅव अ आर्ग्युमेंट. कॉपी कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला आर्ग्युमेंट असतात. ओके, बट डिस्ट्रक्टरला एकतर व्हॅल्यू पण रिटर्न नाही करणार आणि आर्ग्युमेंट पण नसणार कंपल्सरी. मग जरी तुमचे ऑब्जेक्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरनी इनिशियलाइज झाले असेल तरी सुद्धा त्याचा डिस्ट्रक्टर काय असणार आहे? विदाउट आर्ग्युमेंट. ओके, सो कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा यूज काय? टू यूज it is used to destroy or deallocate memory of the object which is allocated by the constructor. To use the destructor, there must be constructor in your program. Okay, destructor is also member function, same like a constructor. It has the same name as the class name but preceded by a tilde symbol. Okay, then in destructor does not return any value or also not आर्ग्युमेंट सुद्धा नाही. ओके, त्याच्यानंतर तुमच्या प्रोग्राम मध्ये कितीही कन्स्ट्रक्टर असू द्या, पॅरामीटराइज एकाच प्रोग्राम मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असू द्या, पॅरामीटराइज कॉपी कन्स्ट्रक्टर, सो तुमच्या प्रोग्राम मध्ये n नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर जरी असतील तरी सुद्धा डिस्ट्रक्टर काय असणार आहे? ओनली वन. सो दिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट. ओके, सो वन कन्स्ट्रक्टर असेल तरी वन डिस्ट्रक्टर, टू कन्स्ट्रक्टर असतील तुमच्या प्रोग्राम मध्ये तरी वन डिस्ट्रक्टर, थ्री कन्स्ट्रक्टर असतील तरी पण वन. सो कन्स्ट्रक्टर कितीही असू द्या तुमच्या प्रोग्राम मध्ये, बट देयर विल बी ओनली वन डिस्ट्रक्टर इन युअर प्रोग्राम. ओके, लक्षात इथपर्यंत. सो दीज आर सम पॉइंट्स. नाउ लेट्स सी विथ एक्झाम्पल. सिंपल एक्झाम्पल घेते बघा, मग तुम्हाला एक्सप्लेन करेल. मग आता एक हेडर फाइल वरती डिक्लेअर करते, त्याच्यानंतर एक ग्लोबल व्हेरिएबल घेते जे की
ऑल सगळीकडे पूर्ण प्रोग्राम मध्ये काय होईल, ऍक्सेस होईल. मी तुम्हाला ग्लोबल व्हेरिएबल एक्सप्लेन केलेला आहे जेव्हा आपण C++ चा प्रोग्राम स्ट्रक्चर बघितलेला आहे. सपोज एक क्लास अल्फा घेतला, आता मी व्हेरिएबल वगैरे काही घेत नाहीये, सेम क्लास नेम सारखंच काय असतं कन्स्ट्रक्टरचं नेम. सो डिस्ट्रक्टरचा यूज करण्यासाठी तुमच्या प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्टर पाहिजेच. सो जस्ट मी काउंट प्लस प्लस केला. आता मी एकच कन्स्ट्रक्टर घेतेय, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड, आणि ते काउंट डिस्प्ले करते. ओके, जस्ट कन्स्ट्रक्टर मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर टिल्ड सिम्बॉल टाकला आणि सेम ॲज अ क्लास नेम, आणि इथे फक्त मी डिस्प्ले करणार कोणतं ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय झाले. डिस्ट्रॉय म्हणजेच काय, त्याला मेमरी अलोकेट झालेली आहे, डिअलोकेट झालेली आहे. आणि ते जस्ट काउंट डिस्प्ले केला आणि त्याच्यानंतर काउंट मायनस मायनस केला. तुम्हाला मी एक्सप्लेन करते. त्याच्यानंतर क्लास कंप्लीट. नाव इंट मेन. बघा आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रक्टरचा यूज, जसं कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉल करावं लागतं तसं डिस्ट्रक्टर कॉल करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ऑब्जेक्टचा यूज झाला की डिस्ट्रक्टर कॉल होतं. आलं का लक्षात? मग कितीही ऑब्जेक्ट असू द्या, डिस्ट्रक्टर तेवढ्या टाइम्स काय होणार, कॉल होणार. जे जे ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टरनी इनिशियलाइज केलेले आहेत त्या ऑब्जेक्टचा यूज झाला की ऑटोमॅटिकली डिस्ट्रक्टर कॉल होणार. कन्स्ट्रक्टर वी हॅव टू कॉल, बट डिस्ट्रक्टर कॉल करायची गरज नाही. आता बघा, तुम्हाला माहितीये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करण्याचे दोन वेज आहेत. सपोज आता मी अल्फा A1 A2, तर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय होतं, कॉल होतच. हे तुम्हाला माहितीये. ठीक आहे, नुसतं तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर केलं, एकतर हा म्हणजेच काय की हा वे आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, एकतर हा किंवा काय करू शकता अल्फा A1 इज इक्वल टू अल्फा. सो ओनली डिक्लेअर केलं तरी पण ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतं आणि ह्या वेळी पण कॉल होतं. सो मी फक्त डिक्लेअर केले तर ऑटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतं. जर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असेल तर मग आपल्याला सेपरेट लाईनला कॉल करावं लागेल. ओके, नाऊ आता मी असा ब्लॉक काढते, इनसाइड ब्लॉक. ठीक आहे, तुम्हाला मी एक्सप्लेन करते. नाऊ ब्लॉक 1 असे आपल्याला ब्लॉक लिहावे लागतात. कन्स्ट्रक्टरचा जास्त यूज करत नाहीत बघा, तरी पण फर्स्ट आय विल राईट डाऊन द प्रोग्राम, देन विल एक्सप्लेन यू. ह्याच्यामध्ये मी परत अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं. ओके, आणि हा ब्लॉक इथे कंप्लीट केला. त्याच्यानंतर अजून एक ब्लॉक स्टार्ट केला. एंटर ब्लॉक 2. त्या सेकंड ब्लॉक मध्ये मी अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं 6. तो ब्लॉक तिथे कंप्लीट केला. ओके, आणि देन रिटर्न 0. आता बघा, ठीक आहे. आता ऑब्विसली प्रोग्राम रन केला की पहिले कंट्रोल कुठे येतो, अल्फा कडे येतो. आणि प्रोग्राम कंपाइल करताना काउंटची व्हॅल्यू काय झालेली असेल, 0. जस्ट आपण नंबर ऑफ ऑब्जेक्ट किती क्रिएट झालेत आणि डिस्ट्रॉय कोणते कोणते ऑब्जेक्ट किती झाले त्याच्यासाठी मी काउंट एक व्हेरिएबल ठेवलेलं आहे. ओके, नाऊ पहिले मेन कडे आलं. आता A1 ऑब्जेक्ट जेव्हा आपण डिक्लेअर केलं, कोणतं कन्स्ट्रक्टर कॉल झालं, अल्फा. काउंट प्लस प्लस झाला, काउंटची व्हॅल्यू 1 झाली आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड काय डिस्प्ले झालं, 1. नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड काय डिस्प्ले झालं, 1. कन्स्ट्रक्टर कंप्लीट झाला. इथे आलं A2. आता हे तर सिंपल आहे. A2 करताना परत अल्फा कन्स्ट्रक्टर कॉल झालं, काउंट प्लस प्लस 2. डिस्प्ले काय झालं, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 2. ओके, काउंटची व्हॅल्यू 2. कन्स्ट्रक्टर कंप्लीट झालं, इथे झालं. अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट झालं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झालं, काउंट प्लस प्लस. सो किती ऑब्जेक्ट आतापर्यंत क्रिएट झाले, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 3. तुम्ही OC लिहिलंय, ठीक आहे, 3. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर कंप्लीट झालं, इथे आलं A4. परत कन्स्ट्रक्टर कॉल झालं, काउंट प्लस प्लस
नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 4. ओके, त्याच्यानंतर आपण ह्या ब्लॉक मध्ये आलो, डिस्प्ले झालं, एंटर ब्लॉक 1. ओके, नाव अजून एक कन्स्ट्रक्टर इथे कॉल होणार. ओके, काउंट प्लस प्लस इथे 5 येणार, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 5. ओके, नाव बघा आता लक्ष द्या, आता हा ब्लॉक एंड झाला, तर ह्या ब्लॉक मध्ये कोणतं ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेलं आहे बघा. तुम्हाला माहिती की ग्लोबल आणि लोकल मध्ये काय डिफरन्स आहे. लोकल मीन्स व्हॉट, की ज्या ब्लॉक मध्ये ते डिक्लेअर केलेले तिथपर्यंत स्कोप असतो. आता अल्फा A1 A2 A3 A4 हे कोणत्या ब्लॉक मध्ये गेलेले आहेत, मेनच्या. मेन एंटर झाल्या सो ह्याचा स्कोप कुठपर्यंत आहे, जोपर्यंत मेन एंड नाही होत. पण अल्फा A5 कुठे डिक्लेअर केलेलं आहे, ह्या ब्लॉक मध्ये. सो ह्याचा स्कोप कुठे आहे, हा ब्लॉक कंप्लीट झाला की त्याचा स्कोप बाहेर नाही, फक्त ज्या ब्लॉक मध्ये हे अल्फा A5 डिक्लेअर केले म्हणजे या ब्लॉक मध्ये. सो जेव्हा हा ब्लॉक एक्झिट होईल तेव्हा ह्याचा स्कोप संपेल. सो ऑटोमॅटिकली काय कॉल होणार, डिस्ट्रक्टर. बघा ठीक आहे, मग A1 A2 A3 A4 ह्याचा स्कोप नाही अजून संपलेला का, बिकॉज ते मेन स्टार्ट झाल्यावरती आपण काय केलेलं आहे, ते स्टार्ट केलेलं आहे. ओके, सो त्याचा स्कोप काय की पूर्ण मेन पर्यंत. पण अल्फा A5 मी कुठे डिक्लेअर केलेलं आहे, ह्या ब्लॉक मध्ये. सो हा ब्लॉक एंड झाला की ह्याचा स्कोप संपला. सो ह्या ऑब्जेक्टचा यूज आता आपण पुढे करू शकत नाही. सो ऑटोमॅटिकली कॉल होणार डिस्ट्रक्टर. डिस्ट्रक्टर कॉल करायची गरज नाही. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड काय डिस्प्ले होणार, आता इथे करते मी या साइडला, नंबर ऑफ ऑब्जेक्ट डी लिहिते, डिस्ट्रॉइड काउंट. काउंट म्हणजे काय, 5, की फिफ्थ ऑब्जेक्ट काय झालेलं आहे, डिस्ट्रॉय झालेलं आहे. ओके, नाव आता दुसऱ्या ब्लॉक मध्ये आला, एंटर ब्लॉक 2. काय डिस्प्ले झालं स्क्रीनवर, एंटर ब्लॉक 2. ओके, जस्ट मला काय दाखवायचं की ऑब्जेक्ट कसे डिस्ट्रॉय होतात. ठीक आहे, नाव अल्फा A6. सो द फिफ्थ ऑब्जेक्ट ऑलरेडी क्रिएट होऊन डिस्ट्रॉय झालेलं आहे. सो आताच आणि काउंट इथे मायनस मायनस, सो काउंट किती झालाय, परत 4 झालेला आहे. ओके, सो आता किती ऑब्जेक्ट क्रिएटेड आहेत, फक्त 4. आता ह्या ब्लॉक मध्ये मी फक्त A6 कॉल म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट केलं. सो परत काय कॉल होणार, कन्स्ट्रक्टर. काउंट प्लस प्लस काय आलं, 5. ओके, आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड काय डिस्प्ले होणार, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 5. सो हे ऑलरेडी आहे ते अजून हा क्रिएट झाला पण हा परत डिस्ट्रॉय झाला. सो आता सध्या 4च ऑब्जेक्ट क्रिएटेड आहेत आणि हा क्रिएट केल्यावरती 5 ऑब्जेक्ट काय झाला, क्रिएट झाला. आता अल्फा A6 कुठे डिक्लेअर केलेला आहे, ह्या ब्लॉक मध्ये. सो ह्याचा स्कोप फक्त एवढा. सो हा ब्लॉक एंड झाला की ऑटोमॅटिकली काय कॉल होणार, डिस्ट्रक्टर. ओके, आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड काउंट. डिस्ट्रॉइड काउंट म्हणजे काय, फिफ्थ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय झाला. तर हा ब्लॉक एंड झाला, रिटर्न 0. मेन ब्लॉक पण आता एंड होतोय. सो मेन ब्लॉक एंड होतोय म्हणजे मेन फंक्शन एंड होते, म्हणजेच काय की ह्या ऑब्जेक्टचा आता स्कोप संपतोय. सो ह्या 4 टाइम्स ऑटोमॅटिकली काय होणार, डिस्ट्रक्टर कॉल होणार. नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड, आता इथे जेव्हा नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड 5 झालं, काउंट मायनस मायनस म्हणजे काउंट 4 झाला. मग जेव्हा मेन कंप्लीट होईल, मेनचा स्कोप संपेल, तेव्हा ऑटोमॅटिकली ह्या 4 ऑब्जेक्ट साठी 4 टाइम्स डिस्ट्रक्टर कॉल होईल. सो नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड 4, मग काउंट मायनस मायनस 3 होईल. मग परत नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड 3, काउंट मायनस मायनस 2 होईल. असं सगळे ऑब्जेक्ट काय होऊन जातील, डिस्ट्रॉय होऊन जातील. ओके, सो स्कोप असतो. सो हे स्कोप दाखवण्यासाठी, सो ज्या ऑब्जेक्टचा जेव्हा स्कोप कंप्लीट होईल त्या ऑब्जेक्ट साठी ऑटोमॅटिकली डिस्ट्रक्टर काय होईल, कॉल होईल. ओके, सोपं आहे बघा, काही एवढं अवघड नाही. एवढा एक प्रोग्राम तुम्ही डिस्ट्रक्टरचा केला तरी मोर दॅन इनफ आहे तुमच्यासाठी. Destructor.cpp using namespace standard, then एक ग्लोबल व्हेरिएबल घेतले. ओके, त्याच्यानंतर क्लास, कोणताही क्लास तुम्ही नेम घेऊ शकता, हेच घ्यायला पाहिजे असं काही नाही. सिंपल आपलं एक क्लासने केलं तरी चालेल.
created count. ओके, आणि टिल्ड सिम्बॉल सेम ॲज अ क्लास नेम, डिस्ट्रक्टरला नेम. Objects destroyed, count, then count minus minus. फक्त ऑब्जेक्टचा काउंट ठेवण्यासाठी बस, बाकी काही नाही. किती ऑब्जेक्ट क्रिएट झाले आणि किती डिस्ट्रॉय झाले. ओके, सो आता आपण इथे A1 A2 A3 तीन ऑब्जेक्ट्स. ओके, सो या 3 टाइम्स कन्स्ट्रक्टर कॉल होणार, काउंट 3 होणार आणि नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 1, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 2, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 3. आता मी इथे एक ब्लॉक टाकते. ओके, आणि इथे आता एंटर ब्लॉक 1 वगैरे लिहित नाही. आता इथे मी काय करते, अल्फा A4. ओके, सो A4 चा स्कोप कुठे आहे, फक्त ह्या ब्लॉक पुरताच आहे. या ब्लॉक मध्ये मी केलेला आहे. ओके, सो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार, काउंट 4 होणार, नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 4. पण जेव्हा मी या ब्लॉकच्या बाहेर येईल तेव्हा या A4 चा स्कोप संपेल. सो ऑटोमॅटिकली डिस्ट्रक्टर कॉल होईल आणि काय होईल, नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिस्ट्रॉइड 4. 4th ऑब्जेक्ट काय झाले, डिस्ट्रॉइड. सो सध्या क्रिएटेड फक्त किती आहे, 3. आता इथे अजून एक स्कोप टाकला, अल्फा A5. पण हा जरी 5th ऑब्जेक्ट असेल तरी पण आपलं ऑलरेडी 3च क्रिएटेड आहे. 4th क्रिएट होऊन डिस्ट्रॉय पण झालेला आहे. सो इथे परत नंबर ऑफ ऑब्जेक्ट क्रिएटेड 4 आणि परत ह्या स्कोपच्या बाहेर आलं की तो काय होणार, एंड होणार. त्याच्यानंतर रिटर्न 0 आणि मेन एंड झाला की ऑटोमॅटिकली ह्या तिघांसाठी पण डिस्ट्रक्टर काय होणार, कॉल होणार. ओके, सो आता चेक करा, ज्या ब्लॉक मध्ये जे ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे ते ब्लॉक एंड होताना म्हणजे त्या ऑब्जेक्टचा स्कोप कंप्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डिस्ट्रक्टर कॉल होणार. ह्याला आपण दुसऱ्या वे मध्ये असं म्हणू शकतो की त्या ऑब्जेक्टचा यूज कंप्लीट होतो ब्लॉक कंप्लीट झाल्यानंतर. सो ऑटोमॅटिकली डिस्ट्रक्टर कॉल होणार आणि त्या ऑब्जेक्टला जी मेमरी अलोकेट झालेली ती काय होऊन जाणार, डिस्ट्रॉय होऊन जाणार. ओके, सो सगळ्यात शेवटी 3, 2, 1 हे ऑब्जेक्टची मेमरी डिस्ट्रॉय होणार बिकॉज त्याचा स्कोप पूर्ण मेन मध्ये आहे. ओके, बिकॉज आपण A1 A2 A3 हे मेन ब्लॉक मध्ये काय केले, डिस्ट्रॉय केले. बघा, हे 3 ऑब्जेक्ट क्रिएट झाले, 4th ऑब्जेक्ट क्रिएट झालं, लगेच डिस्ट्रॉय झालं बिकॉज त्याचा स्कोप लगेच कंप्लीट झाला. हे 4th ऑब्जेक्ट पर क्रिएट झालं, डिस्ट्रॉय झालं आणि मग शेवटी मेन कंप्लीट झाल्यावर हे तिन्ही पण ऑब्जेक्ट काय झाले, डिस्ट्रॉय झाले. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं यूज ऑफ द डिस्ट्रक्टर. Now the next concept is operator overloading, the most important C++ feature, operator overloading. जसं फंक्शन ओव्हरलोडिंग आहे, सेम नेम, फक्त इच फंक्शन म्हणजे बिहेवियर जर फंक्शनचं सेम असेल, फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये आपण बघितलं तर आपण सगळ्या फंक्शनला सेम नेम देणार, फक्त नंबर ऑफ आर्ग्युमेंट डिफरंट होणार. ओके, सो फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय बघितलेलं एक्झाम्पल, ऍड फंक्शनचं, सम फंक्शन, त्याच्यानंतर एरिया फंक्शन की ऑल फंक्शन. सपोज एरिया फंक्शनचा आपण फंक्शन ओव्हरलोडिंग केलं असेल तर ऑल एरिया फंक्शनचा यूज सेमच आहे टू कॅल्क्युलेट एरिया, फक्त कोणत्या शेपचा एरिया कॅल्क्युलेट करायचा दॅट इज डिफरंट. ओके, आपण काय केलं, एका एरिया फंक्शनला एकच आर्ग्युमेंट पास केलं, एका एरिया फंक्शनला 2 आर्ग्युमेंट पास केले, एका एरिया फंक्शनला एकही आर्ग्युमेंट पास केलं नाही. ओके, आणि ज्या एरिया फंक्शनला 2 आर्ग्युमेंट पास केले, एकदा रिवाइज करा फंक्शन ओव्हरलोडिंगचं लेक्चर. सो त्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट केलं, ज्या फंक्शनला एकही आर्ग्युमेंट पास नाही केले त्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ सर्कल कॉल केला, आणि ज्या फंक्शनला एक आर्ग्युमेंट पास केले त्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं. ओके, सो ऑल फंक्शनचा यूज काय, टू कॅल्क्युलेट द एरिया, बट विच शेपचा दॅट इज अ डिफरंट. ओके, सो आपण काय केलं की ह्या एरिया फंक्शनला एक डिफरंट मीनिंग दिलं बाय अप्लाइंग द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स डिफरंट. सो ओके, सो आपण n नंबर ऑफ एरिया फंक्शन घेतले, फक्त त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट डिफरंट दिले, जेणेकरून काय झालं की एरिया फंक्शनचं बिहेवियर तेच राहिलं टू कॅल्क्युलेट द एरिया, बट विच शेपचा एरिया दॅट इज डिफरंट अँड इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. ओके, सो सेम आपल्याला कन्सेप्ट यूज करायचे आहे ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये. आता ऑपरेटर्स तुम्हाला माहितीये, सॉरी
ऑपरेटर्स तुम्हाला माहिती आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत, रिलेशनल ऑपरेटर्स आहेत, मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर आहेत, कंडिशनल ऑपरेटर आहे, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. सो आपल्याला मिनिंग त्याचं चेंज नाही करायचंय. जसं सम फंक्शनने आपण फंक्शन ओव्हरलोडिंग केली, 4 सम फंक्शन, एका सम फंक्शन मध्ये 2 नंबरची ऍडिशन, दुसऱ्या सम फंक्शन मध्ये 3 नंबरची, तिसऱ्या मध्ये 4 नंबरची आणि फोर्थ फंक्शन मध्ये 5 नंबरची ऍडिशन. सो ऑल सम फंक्शनचं बिहेवियर काय, टू ऍड टू सम, फक्त किती नंबरची दॅट इज डिफरन्स. सो आपण सम फंक्शन मध्ये ऍडिशनच करतो. सेम तसंच आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना अरिथमॅटिक, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि रिलेशनल ऑपरेटर हे 3 ऑपरेटर ओव्हरलोड करणार आहे बघा. म्हणजे अजून पण करू शकता, पण तुम्हाला सिलेबस मध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर त्याच्यामध्ये प्लस मायनस एवढंच करायचं आहे. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर ओव्हरलोड करणारे, ऑब्विसली प्लस प्लस मायनस मायनस. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स हे 3च ओव्हरलोड करणारे, ज्याच्यामध्ये लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे ऑपरेटर तुम्ही ओव्हरलोड करणार आहे. ओके, सो आता ह्याचा आपण मीनिंग नाही चेंज करणार. म्हणजे प्लसचं मीनिंग ऍडिशन, मायनसचं मीनिंग सबट्रॅक्शन, प्लस प्लस increment by 1, minus minus decrement by 1, greater than you have to check one number is greater than another number, here one number is less than another number, म्हणजे रिलेशन चेक करण्यासाठी, कंपेअर करण्यासाठी. ओके, सो तुम्ही ऑपरेटरचं मीनिंग नाही करणार चेंज, फक्त याच्यामध्ये काय की जनरली तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, लेस दॅन, ग्रेटर दॅन हे कशावरती करता, ऑपरेटर्स. या ऑपरेटरचा यूज ऑपरंड्स वरती, आणि ते ऑपरंड्स काय असतात, आता आपले जरी व्हेरिएबल आहे a प्लस बी, पण या व्हेरिएबल मध्ये काय नंबरच आहे ना ऍज अ व्हॅल्यू म्हणून, a लेस दॅन बी, इफ a इज लेस दॅन बी, पण ह्याच्यामध्ये काय ऍज अ व्हॅल्यू म्हणून हे जरी व्हेरिएबल असेल पण ऍज अ व्हॅल्यू म्हणून काय नंबर आहे, प्लस प्लस a ना, a ची व्हॅल्यू 10 असेल तर ती 11 होणार. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सो आपण या ऑपरेटरचं मीनिंग नाही चेंज करणार. जसं एरिया, ऑल एरिया फंक्शनचा यूज सेमच टू कॅल्क्युलेट एरिया, बट ऑल फंक्शनचा यूज सेमच टू कॅल्क्युलेट एरिया, बट कोणत्या शेपचा दॅट इज डिफरंट. सेम आता हेच स्टेटमेंट लक्षात ठेवा की मी ऍडिशन जसं आपण नंबरची करायचो. ओके, आपल्या मॅथमॅटिकल रूल मध्ये काय ऍडिशन, सबट्रॅक्शन, प्लस प्लस, मायनस मायनस, कंपॅरिझन आपण फक्त नंबर्स मध्ये करतो. ओके, फक्त आता आपण काय करणार की ऍडिशनच करणार, पण कशाची, ऑब्जेक्टची, सबट्रॅक्शन करणार ऑब्जेक्टची, इन्क्रीमेंट करणार ऑब्जेक्ट, डिक्रीमेंट करणार ऑब्जेक्ट, ग्रेटर दॅन कंपेअर करणार ऑब्जेक्ट. सो नंबरच्या ऐवजी फक्त ऑब्जेक्ट. सो आपण ऍडिशनच करणार, जसं आपण एरियाज कॅल्क्युलेट करणार डिफरंट शेपचा, तसंच ऍडिशनच करणार फक्त नंबरच्या ऐवजी ऑब्जेक्टची, सबट्रॅक्शनच करणार नंबरच्या ऐवजी ऑब्जेक्टची. ओके, सो आपण याला काय देणार की ऑपरेटरला एक डिफरंट मीनिंग देणार आपण, की जेणेकरून त्याचं जे मेन बिहेवियर आहे ते चेंज नाही होणार, फक्त जे ऑपरंड्स आहेत ते चेंज होतील नंबरच्या ऐवजी ऑब्जेक्ट. सो दिस इज अ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. तर ऑपरेटर ओव्हरलोडिंग तुम्हाला ह्या ऑपरेटर्स वरती करायचं आहे, आणि कोणत्या ऑपरेटर वरती ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकत नाही बघा, और इट इज नॉट पॉसिबल टू ओव्हरलोड द सम ऑफ द ऑपरेटर्स लाईक डॉट ऑपरेटर, त्याच्यानंतर मेंबर स्टार पॉइंटरचा ऑपरेटर, त्याच्यानंतर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, क्वेश्चन मार्क म्हणजेच कंडिशनल ऑपरेटर वरती आपण करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जे मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर्स आपण बघितले ह्याच्यावरती सुद्धा आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग करू शकत नाही. ओके, फक्त अरिथमॅटिक, इन्क्रीमेंट अँड रिलेशनल ऑपरेटर वरती वी कॅन डू द ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता जरी तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होत असेल, पण एकदा आपण प्रोग्रामिंग कन्सेप्ट मध्ये गेलो की एकदम इझी आहे बघा, इम्पॉर्टंट आहे पण सगळ्यात इझी कन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट आता चेक करा, लक्षात ठेवा ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे रूल्स आहेत. एकतर जे ऑपरेटर सांगितले तेच ओव्हरलोड होणार. ओके, नाउ ऑपरेटर ओव्हरलोडिंग करताना तुम्ही ठीक आहे अरिथमॅटिक सांगितलं मी, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि
रिलेशनल, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. ओके, बट ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे जरी 3 टाइप्स मध्ये आहेत आपल्याला करायचे, पण ते इंटरनली काय बायनरी आणि युनरी ऑपरेटर्स. आता तुम्हाला मी ऑपरेटरच्या वेळेस सांगितलेलं की युनरी ऑपरेटर्स मीन्स व्हॉट, की ज्याला ओनली 1 ऑपरेंडच लागतं एक्झिक्यूट होण्यासाठी. बायनरी मीन्स व्हॉट, इथं ओनली 1 ऑपरेंड. आणि बायनरी ऑपरेटर मीन्स व्हॉट, 2 ऑपरेंड्स लागतात. आता हे एकदम बेसिक आहे. ऑपरेट होते ऑपरेटर, युनरी ऑपरेटर वर्क होण्यासाठी ओनली 1 ऑपरेंड इज नेसेसरी अँड बायनरी ऑपरेटर वर्क होण्यासाठी 2 ऑपरेंड्स आर नेसेसरी. मीन्स व्हॉट, की प्लस आहे तर ते एकाच हिने नाही होणार ना, आपल्याला 2 ऑपरेंड्स लागणार. मायनस आहे 2 लागणार. लेस दॅन, ग्रेटर दॅन 2 ऑपरेंड्स लागणार. पण जे आपले प्लस प्लस आणि मायनस मायनस आहे ह्याच्यासाठी एकच ऑपरेंड काय सफिशियंट आहे. सो जे अरिथमॅटिक मध्ये आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायचे रिलेशनल आणि बायनरी, रिलेशनल आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, तर ते युनरी मध्ये येतं प्लस प्लस मायनस मायनस, इथे येते प्लस मायनस लेस दॅन ग्रेटर दॅन, आणि अजून एक युनरी मध्ये युनरी मायनस पण येईल. आता मीन्स व्हॉट बघा, की माझी ए मध्ये 5 आहे तर मी मायनस ए करू शकतो ना आपण. सो ए ची व्हॅल्यू काय येणार, -5 होणार. सो जे मायनस ऑपरेटर आहे ना ते एका ऑपरेंड वरती सुद्धा वर्क होतं आणि 2 वरती पण होतं. जेव्हा तुम्ही एका ऑपरेंड सोबत सिंगल मायनस यूज करणार म्हणजे फक्त त्याची साइन चेंज होणार. जर ए ची व्हॅल्यू -5 असेल आणि आपण -1 केलं तर ए ची व्हॅल्यू काय होणार, +5 होणार. ओके, पण प्लस नाही होत. ठीक आहे, सो प्लस हे कंपल्सरी बायनरीच आहे. मायनस हे बायनरी पण येणार आणि युनरी पण येणार. लेस दॅन, ग्रेटर दॅन बायनरीज आहेत आणि हे प्लस प्लस मायनस मायनस तर ऑब्विसली काय आहे, युनरीज आहेत. ओके, सो हे ऑपरेटर्स आपल्याला बघायचे आहेत युजिंग द, म्हणजे ह्या ऑल ऑपरेटर्सचे आपल्याला प्रोग्राम बघायचे आहेत ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता ऑपरेटर ओव्हरलोडिंग कसं करायचं काय ते अजून आपल्याला पुढे आहे. आता अजून हे झाली एक बायनरी आणि युनरी ऑपरेटर आपण ओव्हरलोड करणार. त्याच्यानंतर आता आपण कसं ओव्हरलोड करणार, हाऊ टू ओव्हरलोड ऑर द रूल्स फॉर ओव्हरलोडिंग द बायनरी अँड युनरी ऑपरेटर. ओके, त्याच्यानंतर बघा आता जे ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे ना, मोस्ट इम्पॉर्टंट आता रूल सांगते. ओके, तर ते बायनरी आणि युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी तर करणारच आहे, बट ऑपरेटर ओव्हरलोडिंग तुम्ही युजिंग मेंबर फंक्शन म्हणजे की तुम्ही ऑब्जेक्टनी कॉल करता आणि युजिंग फ्रेंड फंक्शननी करू शकता. म्हणजे आपण हे जे ऑल ऑपरेटर्स मी लिहून दिले बायनरी आणि युनरी मध्ये, हे आपण मेंबर फंक्शननी पण करणार आणि फ्रेंड फंक्शननी पण करणार. ओके, आउटपुट सेम, फक्त फ्रेंड फंक्शन आता तुम्हाला माहिती आहे आपण विदाउट ऑब्जेक्ट काय करतो, कॉल करतो. आणि मेंबर फंक्शन आपण कसं कॉल करतो, मेंबर फंक्शन कॉल युजिंग ऑब्जेक्ट. ओके, आणि फ्रेंड फंक्शन कॉल विदाउट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची गरज नसते. आता हे तुम्हाला माहिती. ओके, आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपण ऍडिशन करणार 2 ऑब्जेक्टची, सबट्रॅक्शन करणार 2 ऑब्जेक्टची, कंपेअर करणार 2 ऑब्जेक्ट, प्लस प्लस इन्क्रीमेंट करणार ऑब्जेक्ट, डिक्रीमेंट करणार ऑब्जेक्ट. ओके, सो बघा ऑपरेटर ओव्हरलोडिंग मध्ये युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल किंवा बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल, हे आपण 2 वेजनी करू शकतो, युजिंग मेंबर फंक्शन अँड युजिंग फ्रेंड फंक्शन. ओके, सो तुम्हाला माहिती की मेंबर फंक्शन युजिंग आपल्याला ऑब्जेक्ट कॉल करावा लागतं कंपल्सरी आणि फ्रेंड फंक्शन कॉल करायला ऑब्जेक्टची गरज नाही. ओके, सो आता बघा रूल्स. युनरी ऑपरेटर ओव्हरलोड जर तुम्ही मेंबर फंक्शननी करत असाल तर त्या फंक्शनला 0 आर्ग्युमेंट पास करायचे. आता बघा युनरी ऑपरेटरचा आता आपण काय करणार आहे, युनरी ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे आता प्लस प्लस मायनस मायनस आणि निगेशन मायनस. ओके, सो ह्याच्यासोबत आपलं एकच ऑब्जेक्ट असणार, एकच ऑपरेंड लागतं की नाही. सो मेंबर फंक्शन तर आपण कशाने कॉल करतो, ऑब्जेक्टनी. पण ज्या ऑब्जेक्टनी तुम्ही ते मेंबर फंक्शन कॉल करणार ज्याच्यामध्ये तुम्ही युनरी ऑपरेटर ओव्हरलोड केलेलं आहे, आता ते कसं करायचं काय ते नंतर सांगते. सो मेंबर फंक्शन म्हणजेच बघा ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट करण्यासाठी, डिक्रीमेंट करण्यासाठी आणि त्याला व्हॅल्यू निगेट करण्यासाठी युनरी म्हणजे एकच ऑपरेंड लागते आणि तेच ऑपरेंड म्हणजेच काय, ऑब्जेक्ट. आणि मग त्याच ऑब्जेक्टनी तुम्ही काय करणार,
तुम्हाला मेंबर फंक्शन कॉल करणार. सो तुम्हाला दुसरं एखादं ऑपरंड पास करायची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही फ्रेंड फंक्शननी युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करत असाल तर ऑब्विसली फ्रेंड फंक्शन कॉल करायला ऑब्जेक्टची गरज नाही. ओके. बट आपल्याला युनरी ऑपरेटर वर्क होण्यासाठी युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी एक ऑब्जेक्ट तर पाहिजेच आहे. मग तो ऑब्जेक्ट तुम्ही काय ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून काय करणार पास करणार. सो वन आर्ग्युमेंट वन ऑपरंड तर आपल्याला लागणारच आहे युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी. ऍज फ्रेंड फंक्शन कॉल करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नाही. मग ते ऑब्जेक्ट कुठे पास करायचं फ्रेंड फंक्शनला. सो दॅट जे ऑब्जेक्ट तुम्ही पास करणार दॅट इज युअर ऑपरंड फॉर युनरी ऑपरेटर. आणि मेंबर फंक्शन कॉल करायला ऑब्जेक्टची गरज लागते. सो ज्या ऑब्जेक्टनी तुम्ही ते मेंबर फंक्शन कॉल करणार दॅट इज युअर ऑपरंड. सो आर्ग्युमेंट पास करायची गरज नाही. त्याच्यानंतर आता ह्याचा प्रोग्राम केला की तुम्हाला हे रूल अजून कळेल. पण असं पण कळायला पाहिजे. पण एक्झॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये कधी राहील जेव्हा आपण ह्याचा प्रोग्राम करू. आता बघा बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड. सो आपल्याला ऍडिशन करायची आहे दोन ऑब्जेक्टची, सबट्रॅक्शन करायची आहे दोन ऑब्जेक्टची, कंपॅरिझन करायचं आहे दोन ऑब्जेक्ट्स. सो ह्याला 2 ऑब्जेक्ट्स लागतात होण्यासाठी. सो जर बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड जर आपण मेंबर फंक्शननी करत असाल तर एका ऑब्जेक्टनी 2 ऑपरंड लागतात ना. तर एका ऑब्जेक्टनी तुम्ही फंक्शन कॉल करणार. ऑब्विसली मेंबर फंक्शन कॉल करायला यू नीड अ ऑब्जेक्ट. ओके. सो एका ऑब्जेक्टनी तुम्ही मेंबर फंक्शन कॉल करणार आणि दुसरं जे ऑब्जेक्ट आहे ते पास करणार. सो मेंबर फंक्शननी जर तुम्हाला बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचा असेल तर तुम्ही वन आर्ग्युमेंट पास करणार. ओके. आणि एका ऑब्जेक्टनी तुम्ही फंक्शन कॉल करणार दॅट इज युअर वन ऑपरंड आणि दुसरे ऑब्जेक्ट तुम्ही पास करणार. आलं लक्षात. सो एक आर्ग्युमेंट पास करायचं मेंबर फंक्शनला. इथे पास करायची गरज नाही बिकॉज ज्या ऑब्जेक्टनी तुम्ही फंक्शन कॉल करणार दॅट इज युअर ऑपरंड. इथे फंक्शनला पास करायचं बिकॉज फ्रेंड फंक्शन आपण ऑब्जेक्टनी कॉल करत नाही. सो जे पास करणार दॅट इज युअर ऑपरंड. आणि इथे मेंबर फंक्शन एका ऑब्जेक्टनी कॉल करणार दॅट इज युअर वन ऑपरंड आणि एक ऑब्जेक्ट पास करणार दॅट इज युअर सेकंड ऑपरंड. ओके. आणि फ्रेंड फंक्शननी जर तुम्ही बायनरी ओव्हरलोड करत असाल तर ऑब्विसली फ्रेंड फंक्शन विदाउट ऑब्जेक्ट कॉल करतो. सो जे दोन ऑपरंड तुम्हाला फ्रेंड फंक्शन मी जर तुम्हाला बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करायचे असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट 2 आर्ग्युमेंट पास करावे लागतील, 2 ऑब्जेक्ट पास करावे लागतील. सो ते दोन्ही ऑपरंड्स असणार. आलं का लक्षात. ठीक आहे. सो हे रूल लक्षात ठेवायचे. बघा फ्रेंड फंक्शन विदाउट ऑब्जेक्ट कॉल करायचे. सो ज्या ऑब्जेक्टची तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन कम्पेअर करायचे ते दोन्ही पण ऑब्जेक्ट तुम्ही इथे पास करणार. इथे एक ऑब्जेक्टनी कॉल करणार एक ऑब्जेक्ट पास करणार दॅट इज 2 ऑपरंड. इथे वनच ऑपरंड लागतं. सो एका ऑब्जेक्टनी कॉल करणार दॅट इज युअर आर्ग्युमेंट ऑपरंड. सो कॉल पास करायची गरज नाही. आणि फ्रेंड फंक्शन तर कॉल करायला आपल्याला ऑब्जेक्टची गरज नसते. सो जे ऑपरंड तुम्हाला पाहिजे एक ऑब्जेक्ट ते तुम्ही इथे काय करणार पास करणार. ओके. सो आता आपण वन बाय वन बघूयात. पहिल्यांदा फंक्शन कसं लिहायचं आहे बघा. फंक्शनचं सिंटॅक्स रिटर्न टाइप ज्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग करणार. त्याच्यानंतर ऑपरेटर कीवर्ड. ऑपरेटर कीवर्ड ऍज इट इज लिहायचा आहे. ओपी काय ते सांगते. आर्ग्युमेंट लिस्ट असतील तर नसेल तर एम्प्टी अँड हिअर युअर डेफिनेशन. ओके. सो रिटर्न टाइप वॉइड असेल. रिटर्न टाइप कोणताही असू शकतो. इंटिजर असू शकतो. त्याच्यानंतर क्लास जसं आपण ऑब्जेक्ट रिटर्न केलं ते पण असू शकतं. ओके. सो आता हे इनसाइड जर डेफिनेशन लिहायचे असेल क्लासच्या तर इनसाइड क्लास आणि आउटसाइड क्लास जर डेफिनेशन लिहायचे असेल तर ऑब्विसली रिटर्न टाइप क्लास नेम then scope resolution, operator keyword, OP, argument list. ओके. तर हे कशाचा रूल कशाचा सिंटॅक्स आहे. ऑपरेटर ओव्हरलोडिंग युजिंग मेंबर फंक्शन. मग वेदर इट इज बायनरी और युनरी मेंबर फंक्शन. सो इनसाइड क्लास जर करायचं असेल तर रिटर्न टाइप ऑपरेटर कीवर्ड. ओपी म्हणजे काय जे ऑपरेटर तुम्ही ओव्हरलोड करणार. मायनस
प्लस 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 मायनस मायनस लेस दॅन ग्रेटर दॅन जे असेल ते. ओके, आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स. आता तुम्हाला सांगितलं, आता आपण मेंबर फंक्शनचा सिंटॅक्स आहे. सो जर मायनस प्लस असेल तर आपल्याला आर्ग्युमेंट पाठवायचे नाही, तुम्हाला हे सांगितलेले. आणि जर प्लस प्लस मायनस मायनस असेल म्हणजेच काय, युनरी ऑपरेटर असेल तर हा ओपी म्हणजे काय, जे ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचे, तर आर्ग्युमेंट पाठवायची गरज नाही. आणि प्लस मायनस लेस दॅन ग्रेटर दॅन जर बायनरी ऑपरेटर तुम्हाला मेंबर फंक्शननी करायचं असेल तर एक आर्ग्युमेंट येणार आहे. ओके, त्याच्यानंतर जर आउटसाइड क्लास लिहायचा असेल तर ऑब्विसली रिटर्न टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्यूशन, ऑपरेटर, कीवर्ड. इथं ओपीच्या ठिकाणी तुम्हाला जे ऑपरेटर ओव्हरलोड करायचं असेल ते ऑपरेटर येईल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे आहे सिंटॅक्स फॉर ओव्हरलोडिंग द ऑपरेटर युजिंग मेंबर फंक्शन. मग ते युनरी किंवा बायनरी सिंटॅक्स सेम आहे. ओके, फक्त आर्ग्युमेंट चेंज होणार आहे. ठीक आहे. सो आता ह्याच्यावरून आपण सिंटॅक्स व्यवस्थित प्रॉपर नोटबुक वरती लिहून घ्या. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा सिंटॅक्स युजिंग मेंबर फंक्शन. इनसाइड क्लास करायचा असेल तर हे, आणि मेंबर फंक्शन आपण आउटसाइड क्लास पण करू शकतो तर हे. ओके, नाव आता आपण पहिल्यांदा युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करूयात मेंबर फंक्शननी, आणि मग नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण तेच ऑपरेटर फ्रेंड फंक्शननी ओव्हरलोड करू. ओके, सो आता रफ करते, दोन्ही इनसाइड आउटसाइड तुम्हाला दोन्ही करून दाखवते. सो आता आपण पहिल्यांदा युनरी ऑपरेटर प्लस प्लस आपण ओव्हरलोड करू. ओके, आता बघा प्लस प्लस, आता आपण मिनिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय करतो, किंवा प्लस प्लस म्हणजे काय करायचो आपण, की जर नंबर आहे तो एक व्हेरिएबल जे आहे त्याची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करायचो. फक्त आता इथे व्हेरिएबलच्या ऐवजी ऑब्जेक्टची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. आता ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट होणार मीन्स व्हॉट, की सपोज A1 हे ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये A आणि B हे व्हेरिएबल्स आहेत, ह्याची व्हॅल्यू 10 आहे, ह्याची 20 आहे. सो जेव्हा मी ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट करेल तेव्हा ऑटोमॅटिकली त्या ऑब्जेक्टच्या मेमरीमध्ये जे जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होईल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट होणार मीन्स व्हॉट, की मेमरी अलोकेशन मध्ये त्या ऑब्जेक्टच्या जे जे व्हेरिएबल्स आहेत द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल्स विल बी इन्क्रीमेंटेड बाय 1. जर आपण ऑब्जेक्ट मायनस मायनस केलं तर ऑब्जेक्ट डिक्रीमेंट होणार मीन्स व्हॉट, त्या ऑब्जेक्टच्या मेमरी ब्लॉक मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू डिक्रीमेंट होणार. दोन ऑब्जेक्टची मी ऍडिशन करते मीन्स व्हॉट, त्या दोन ऑब्जेक्ट म्हणजेच बघा A1 मध्ये A आहे 10 आणि A2 मध्ये B आहे 20 किंवा A आहे 20. ठीक आहे. सो A1 प्लस A2 जर मी केलं, A1 च्या A मध्ये आहे 10, A2 च्या A मध्ये आहे 20. जर मी A1 प्लस A2 केलं, ऑब्जेक्टची ऍडिशन मीन्स व्हॉट, A1 मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची ऍडिशन. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज, हे तुम्हाला करायचं आहे. दोन ऑब्जेक्ट कम्पेअर होणार मीन्स व्हॉट, A1 लेस दॅन A2 मीन्स व्हॉट, त्याच्या मेमरी मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू कम्पेअर होणार. ओके, सो ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट करायचे, ऑब्जेक्ट डिक्रीमेंट करायचे, त्याच्यात कन्फ्युज होऊ नका. ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट होणार म्हणजेच काय, की त्याची जी व्हॅल्यू आहे मेमरी ब्लॉक मध्ये ज्या ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, मग ते 1 व्हेरिएबल असू द्या, मोर दॅन 1 व्हेरिएबल असू द्या, त्याची व्हॅल्यू डिक्रीमेंट करायची आहे. ओके, सो आता आपण युनरी ऑपरेटर प्लस प्लस ओव्हरलोड करतोय युजिंग मेंबर फंक्शन. ओके, तो सिंपल आहे बघा. सो आधी आपल्याला एक क्लास घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स घ्यावे लागतील. सपोज मी एक व्हेरिएबल घेतलं A. ओके, तुम्ही मोर दॅन 1 पण घेऊ शकता. तर ऑब्विसली तुम्हाला व्हॅल्यू घेण्यासाठी एक लागेल आणि व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी तो तिथे तुम्ही कन्स्ट्रक्टरचा पण यूज करू शकता. तुम्हाला जे यूज करायचे यू कॅन यूज. ओके, सो आता सपोज मी आपलं फंक्शनच घेऊयात, एंटर A सीन A, म्हणजे रन टाइम व्हॅल्यू घेऊ जे आपल्याला प्रॉपर कळेल. पुट A सी आउट A. ओके, आता बघा मेंबर फंक्शन आपण इनसाइड ऑपरेटर, आता मला ऑपरेटर ओव्हरलोड करायचंय. ठीक आहे. सो आता मी काय करते इथे बघा,
रिटर्न टाइप घेते वॉइड, ओके, इनसाइडच करते, त्याच्यानंतर ऑपरेटर कीवर्ड, त्याच्यानंतर कोणतं ऑपरेटर ओव्हरलोड करायचे मला प्लस प्लस. आता युनरी ऑपरेटर जर मेंबर फंक्शननी ओव्हरलोड करायचा असेल तर त्याला 0 आर्ग्युमेंट पास करायचे. हे मी तुम्हाला प्रीवियस स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. जर मेंबर फंक्शन यूज करताय तुम्ही टू ओव्हरलोड द युनरी ऑपरेटर, देन त्या फंक्शनला काय येणार नाही, आर्ग्युमेंट येणार नाही. सो जस्ट इथे तुम्ही एकच व्हेरिएबल आहे, सो केलं प्लस प्लस ए, बस एवढंच करणार आहे. त्याच्यानंतर क्लास कंप्लीट. ओके, नाउ इंट मेन. आता बघा A1 मी ऑब्जेक्ट क्रिएट केलं, A1 डॉट गेट ए. आता इथपर्यंत काय झालं, A1 ला मेमरी अलोकेट झाली. A1 हे 1 लाखचं ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये एच आहे फक्त स्मॉल, ठीक आहे. नाव A1 डॉट गेट ए इथे आला, एंटर ए. सपोज ए ची व्हॅल्यू मी टाकली 20, गेट ए कम्प्लीट झालं. आता A1 डॉट पुट ए जर केलं तर काय डिस्प्ले होणार, ए ची व्हॅल्यू 20. नाउ आय विल कॉल दिस फंक्शन. सो हे झालं प्लस प्लस. जसं आपण प्लस प्लस ए करायचो, प्लस प्लस बी करायचो, फक्त ह्या ऑपरेंडच्या ऐवजी आता ऑब्जेक्ट लिहायचं. सो इथे मी करणार A1. सो ह्याचं मिनिंग काय की A1 नी कोणतं फंक्शन कॉल होतं, प्लस प्लस. सो A1 नी फंक्शन कॉल झालं प्लस प्लस, आणि मग A1 नी कॉल झालंय ना, सो हा ए कोणाचा, A1 चा. सो A1 चा ए ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार 1 नी, दॅट इज 21. बघा A1 नी फंक्शन कॉल होणार प्लस प्लस, सो हा ए कोणाचा, A1 चा. सो इथे झालं 21. नाउ जर आता मी A1 डॉट पुट ए केलं तर आता मला व्हॅल्यू काय मिळणार, 20 ची 21 मिळणार. आलं का लक्षात. सो दिस इज द ओव्हरलोड ऑफ युनरी ऑपरेटर प्लस प्लस युजिंग द मेंबर फंक्शन. एकदम सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये, ठीक आहे. बघा वॉइड हे तर तुम्हाला माहितीये, फक्त हे मेन आहे की इथे कॉल करताना सेम कसं करायचं, जसं आपण डॉटनी करतो, बट आता आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग यूज करतोय ना. सो आपण जसं ऑपरेटरचा यूज करतो ना नॉर्मल युजिंग नंबरनी, तसंच आपण युजिंग ऑब्जेक्टनी. सो आपण प्लस प्लस ए, जसं आपले नंबर असतात हे व्हेरिएबल, तसंच आता या व्हेरिएबलच्या ऐवजी आता आपले ऑपरेंड्स काय, ऑब्जेक्ट. सो फक्त ते व्हेरिएबल्स रिप्लेस करायचे बाय ऑब्जेक्ट. सो इथे काय होणार, प्लस प्लस हे फंक्शन कॉल होणार कोणत्या ऑब्जेक्टनी, A1 नी. सो हा ए कोणाचा, A1 चा, ओके. आणि मग A1 डॉट पुट ए डिस्प्ले झालं. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आता ह्याचा प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवते आणि मग त्या प्रोग्राम मध्येच आपण मग आउटसाइड लिहूया. युनरी इन्क्रीमेंट. आता इथं प्लस प्लस आपण लिहू नाही शकत, म्हणजे फाईल नेमाचं प्लस प्लस असं डायरेक्ट नाही लिहू शकत. सो युनरी इन्क्रीमेंट, ओके. सो आता जेवढे तुम्ही प्रोग्राम करणार ना तुमची प्रॅक्टिस होणार. तुम्ही कन्स्ट्रक्टर पण घेऊ शकता आणि फंक्शन पण घेऊ शकता, बट आय पर्सनली यूज फंक्शन. तुम्हाला जे करायचे, जो फंक्शन यूज करायचे यू कॅन यूज. तर गेट फंक्शन घेते, जे नेम द्यायचे यू कॅन गिव्ह इट टू फंक्शन. एंटर व्हॅल्यू ऑफ ए, सीन ए, ओके. पुट ए इज इक्वल टू ए, ओके. नाउ हे झालं आता आपलं फंक्शन. सो रिटर्न टाइप मी वॉइड घेतला, ऑपरेटर, त्याच्यात कोणतं ऑपरेटर ओव्हरलोड करायचे, प्लस प्लस. आता युनरी ऑपरेटर आहे प्लस प्लस, आणि ते जर आपल्याला मेंबर फंक्शननी करायचं असेल तर 0 आर्ग्युमेंट पास करायचे. हे मी तुम्हाला रूल मध्ये सांगितलेलं आहे. सो इथे फक्त जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढे फक्त आता एकच आहे, सो तेच इन्क्रीमेंट केलं, बस झालं. नाउ इंट मेन
ऑब्जेक्ट क्रिएट केलं a1 डॉट गेट. आता इथे जस्ट आपण डिस्प्ले करू बिफोर इन्क्रीमेंट. ओके, a1 डॉट पुट. ओके, आता फंक्शन कॉल करू ऑब्जेक्टनी. ओके, आता काउट जस्ट आपण डिफरन्शिएट करण्यासाठी आफ्टर इन्क्रीमेंट a1 डॉट पुट रिटर्न 0. सो सेव्ह केलं, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. लक्षात ठेवायचे फक्त की तुम्ही ऑपरेटर कोणतं ओव्हरलोड करताय, युनरी का बायनरी, कोणत्या वेनी करताय, फ्रेंड फंक्शननी का मेंबर फंक्शननी. सध्या आपण मेंबर फंक्शननी करतोय. सो युनरी ऑपरेटर जर मेंबर फंक्शननी करत असाल तर त्या फंक्शनला 0 आर्ग्युमेंट पास करायचे. आता सपोज मी ते टाकली एंटर व्हॅल्यू ऑफ 3. सो बिफोर इन्क्रीमेंट 3 आणि आफ्टर इन्क्रीमेंट 4. ओके, सर हे जर मला आउटसाइड लिहायचं असेल तर इथे फक्त डिक्लेअर करून ठेवायचं फंक्शन. ओके, फंक्शन तर डिक्लेअर करावंच लागतं. आणि आउटसाइड लिहिण्यासाठी रिटर्न टाइप, क्लास नेम, स्कोप रिझोल्यूशन, ऑपरेटर फंक्शन. ओके, आणि इथे जो वरती कोड लिहिलेला तोच फक्त इथे लिहायचा बस. आता तुमच्याकडे जर मोर दॅन 1 व्हेरिएबल असेल, सपोज आता इथे बी पण आहे, सो इथे बी ची पण व्हॅल्यू घ्या. व्हॅल्यू ऑफ बी. ओके, आता इथे फक्त आपल्याला काय करावं लागेल, जसं ए इन्क्रीमेंट करतोय तसं बी पण करायचं. बस झालं. आता चेक करा कोड काय लिहायचा आहे की आपण ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट करू तेव्हा नेमकं काय होणार आहे. सो जेव्हा जस्ट तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण ऑब्जेक्ट इन्क्रीमेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये जेवढे व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. मग तीच आपल्याला कोड फक्त ऑपरेटरच्या फंक्शन मध्ये लिहायचा आहे. सपोज 4 6. सो बघा 4 ची झाली 5 आणि 6 ची झाली 7. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हा झाला तुमचा प्लस प्लस युनरी ऑपरेटर युजिंग मेंबर फंक्शन. सेम वेनी तुम्ही मायनस मायनस करा युनरी ऑपरेटर युजिंग मेंबर फंक्शन. सो काही नाही, फक्त इथे प्लस प्लसच्या ऐवजी मायनस मायनस येणार आणि कॉल करताना इथे मायनस मायनस येणार. ओके, आता युनरी मायनस, नॉट मायनस इन डिक्रीमेंट नाही, आता युनरी मायनस. नॉट डिक्रीमेंट, डिक्रीमेंट तुम्हाला होमवर्क आहे. आता युनरी मायनस. सो हाच प्रोग्राम आपण कॉपी करूया. तर युनरी मायनस करायचा आहे. सो इथे येणार मायनस, इनसाइड करा, आउटसाइड करा. अगेन मेंबर फंक्शननी करतोय, फ्रेंड फंक्शननी नाही करत. इथे मी आधी फ्रेंड कीवर्ड दिलाय का? नाही. मेंबर फंक्शननी आपण युनरी मायनस करतोय. सो आता आपल्याला त्याला एकही आर्ग्युमेंट पास करायचं नाही. आणि युनरी मायनस होणार म्हणजे काय? त्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्लसच्या मायनस, मायनसच्या प्लस, जस्ट निगेट करायचं आहे. आणि कॉल करताना ओके, सो इथे आपण करूयात बिफोर युनरी मायनस म्हणजे काय? व्हॅल्यू निगेट होते ना. सो बिफोर निगेशन जी व्हॅल्यू असेल ती आणि आफ्टर निगेशन. ठीक आहे. आता बघा मायनस हे फंक्शन कॉल होणार a1 नी. ओके, आणि a1 मध्ये जर a ची व्हॅल्यू मायनस असेल तर तिला निगेट होणार, प्लस होणार, आणि प्लस असेल तर मायनस होणार. ओके, सो आता याला कंपाईल करू आणि रन करू. बघा आता इथे टाकली मी a ची व्हॅल्यू -4, b ची टाकली 5.
सो बघा ए ची -4 आहे, सो इथे -4च राहिली का. ठीक आहे, आता आपण काय करूया, मायनस करू ए मध्ये आपण -a करून व्हॅल्यू टाकू आणि बी मध्ये -b करून व्हॅल्यू टाकू. आता चेक करूया. मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे बघा तो, जी व्हॅल्यू असेल ए ची त्याला निगेट करून ती सेव्ह करायची परत ए मध्येच. ओके, नाउ लेट्स चेक. पॉझिटिव्ह घेऊ. आता झाले बघा, ए ची व्हॅल्यू मी -4 घेतलेली आणि बी ची +5. सो निगेट कॉल केल्यानंतर ए ची व्हॅल्यू 4 झाली जी की मायनस होती आणि बी ची व्हॅल्यू जी पॉझिटिव्ह होती ती मायनस झाली. ओके, सो हे झालं तुमचं युनरी मायनस. सो आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून युनरी डिक्रीमेंट करा. सेम लाईक इन्क्रीमेंट प्लस च्या ऐवजी मायनस मायनस करायचं आहे, ते करा युजिंग मेंबर फंक्शन. सो नेक्स्ट लेक्चरला आपण युनरी मायनस, युनरी प्लस प्लस, युनरी मायनस मायनस म्हणजे युनरी इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट आणि मायनस हे आपण युजिंग फ्रेंड फंक्शन करू आणि मग नंतर बायनरी ऑपरेटर स्टार्ट करू. ओके.